ಎಲ್ಲ ಪವಿತ್ರ ಪರಿಶುದ್ಧವಂದರ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳನ್ನ धूप वर्ग हागे मेलगडे होगी सेरपडुತ್ತದೆ. ऐका, या पृथ्वीमध्ये पवित्र लोक जे जे प्रार्थना करतात ते सर्व प्रार्थना एक धूप प्रमाणे स्वर्गाकडे नेण्यात येतात. आमेन आमेन. धूपವಾಗಿ ಹೋಗಬೇಕು. एक धूप सारखं परमेश्वरकडे जाते. ಇದೆಲ್ಲ हे सर्व ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ. ते प्रार्थना काही व्यर्थ झालं नाही. ಭೂಮಿಯಿಂದ ಪರಲೋಕವರೆಗೆ ಒಂದು ಧೂಪವು ಹೋಗಬೇಕಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ದೂರ ಇರಬೇಕು ಅದು. ऐका, त्या या पृथ्वीतून स्वर्गाकडे एक धूप सारखं जायला हवी तर किती लांब आहे. ಈ ಧೂಪ ಹಂಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇರಬೇಕು. या धूप असंच वर चढायला पाहिजे. हालेलुया हालेलुया. ಸುಮ್ಮನೆ ಶನಿವಾರ ರವಿವಾರ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಮತ್ತೆ ತಿರ್ಗ ರವಿವಾರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಈ ಸೆಂಟ್ರಿಂಗ್ ಕೂಡ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. असं काही लोक असतात, रविवार मंडळीला येऊन प्रार्थना करतात आणि संपला विषय. त्या पुढच्या रविवारी येऊन प्रार्थना करतात. मी सांगतो त्यांच्या प्रार्थना या बिल्डिंग सुद्धा वर जात नाही. ಹೌದು, ಇಲ್ಲಿ ಕೂಡ ಮುಟ್ಟಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. त्या सिलिंग सुद्धा त्यांनी पोहोचत नाही. त्यांनी खाली बसले तिथंच थांबते. ಮೇಲೆ ಹೋಗುವ ತನಕ ಪ್ರಾರ್ಥಿಸಬೇಕು. आपल्या प्रार्थना म्हणजे स्वर्गाला पोहोचेपर्यंत आपल्या प्रार्थना असायला पाहिजे. 24 hours ನಿಮ್ಮ ಹಾರ್ಟ್, ನಿಮ್ಮ ಬೀಟ್ ಪವಿತ್ರಾತ್ಮನ ಸ್ವರ ಸ್ತೋತ್ರ 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 ಅಂತ ಸ್ತೋತ್ರ ಮಾಡ್ತಾ ಕೊಂಡಿರಬೇಕು. 24 तास तुमच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याचा आवाज ऐकून परमेश्वरास धन्यवाद 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 म्हणून आम्ही प्रार्थना करत राहायला पाहिजे. शरीरಕ್ಕೆ ಲಿಮಿಟ್ ಇರುತ್ತದೆ. शरीराला एक लिमिट आहे, पण ಆತ್ಮಕ್ಕೆ ಲಿಮಿಟ್ ಇಲ್ಲ. पण आत्म्याला लिमिट नसते. हालेलुया हालेलुया. ಈ ಲೋಕದ ಜನರು या पृथ्वीचे लोक ಶರೀರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಆತ್ಮಕ್ಕೆ ತೀರ್ಮಾನ ತೀರಿಸ್ತಾರೆ. काही लोक शरीराला घेऊन आत्म्याला न्याय करतात. ನಮ್ಮ ದೇವಾದಿ ದೇವರು, पण आपल्या परमेश्वर ಒಳಗಡೆ ಇರುವಂತ ಆತ್ಮ ಏನು ಹೇಳುತ್ತದೋ ಅದರ ಪ್ರಕಾರವೇ ಶರೀರ ನಡೆಯಬೇಕು. अंतःकरणामध्ये आत्मा जे सांगतात त्याप्रमाणे या शरीर चालायला पाहिजे. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. ಅದಕ್ಕೆ ಯೇಸು ಹೇಳಿದರು, म्हणून येशू सांगितलं, अरे बाबा ಊಟ ತಿನ್ನಲು ಪರವಾದವೋ, अरे बाबा तू ಕಾನೆ म्हणतात, तुम्ही जरा खाणे नाही तर ದೇವರ ವಚನದಲ್ಲಿ ಇರುವಂತ ಒಂದು ಪದಗಳ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅವನು ಜೀವಂತವಾಗಿರುತ್ತಾನೆ, ನಾಶವಾಗಿ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. एक माणूस या देवाच्या वचनाला मनन करत बसला ना, त्याला काही अन्न पदार्थ गरज नाही, कारण या वचनाद्वारे त्यांनी जगू शकते. That's the spirit. तेच